तंतोतंत अंमलबजावणी करण्याची शपथ आम्ही जाहीरपणे हजारोच्या साक्षीने घेतो मुख्यमंत्री म्हणून. तर जबाबदारीचं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एवढ्या डेसिबलच्या वरती आवाज ठेवता येणार नाही. मग आपल्या सभागृहातल्या सदस्यांनी लक्षात आणून दिलं की कायद्याच्या चिंधड्या होत आहे, कायद्याची अंमलबजावणी होत नाही. तर मुख्यमंत्री महोदय म्हणून त्यांनी दिलेलं उत्तर हे त्यांचं कितीही अभिनंदन केलं तरी कमी आहे. लाडकी बहीण आणि आपण जर बघितलं तर गेले सातत्यानं काही दिवस म्हणजे आधी धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता, नंतर सुरेश धस यांचा कार्यकर्ता, आता प्रकाश सोनके यांचा कार्यकर्ता, कार्यकर्ते जे आहेत ते सगळ्या नेत्यांना डोईजड व्हायला लागलेले आहे का? किंवा नेत्यांना आता गरज आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांना शिस्त लावली पाहिजे? कार्यकर्त्यांमुळे नेते बदनाम व्हायला लागले असं दिसतंय. हे खरं आहे. आता काही अडचणी असतात. आता आम्ही अनुभवतो, आमच्यासोबत येऊन लोक फोटो काढतात, नाही म्हणता येत नाही. आणि फोटो काढायला कोणी आला तर त्याला असं नाही म्हणू शकत की तू पहिल्यांदा पोलीस अधीक्षकाकडून तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट आण. आणि मग कधी कधी वाघ्याचे वाल्मिकी काही लोक होतात, काही वाल्मिकीचे सुद्धा मग त्या मार्गाने जाऊ शकतात का याचंही चिंतन केलं पाहिजे. आता काही कार्यकर्ते असे असतात की दिसताना आपल्याला वाटतं की खूप चांगला कार्यकर्ता आहे, मग तो पिंजरा चित्रपटात जे व्यक्तिदर्शन आहे तसं मास्तर होतो, बदलतो. तर आता यावर आपल्या हाती असं डायरेक्ट काही नसतं. पण एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला सोडता कामा नये. मला तर असं वाटतं की अजून एखादा विशेष कायदा करून, सामान्य असेल तर त्याला जर 10 वर्षाची सजा असेल तर नेत्याच्या पाठीमागे फिरणाऱ्यांना 20 वर्षाची सजा केली तर मग अशा गोष्टी होणार. लाडकी बहिणांनी शेतकऱ्यावरती सामनाने टीका केलेली आहे तुमच्यावरती. दररोज सर्व आणि वैद्य मरो अशी टीका सामनाने केली. शेतकऱ्यांची आणि लाडक्या बहिणीची सरकारने फसवणूक केली असं म्हणतात. मग वाटते वैद्य उद्धव साहेबांचे मामा होते. सर हिंदी में बता दें, आज लाउडस्पीकर का मुद्दा एक बार फिर सदन में उठा है. देवेंद्र फडणवीस ने इसको लेकर कार्रवाई करने की मांग की. क्या कुछ कहेंगे कि विपक्ष टाइमिंग को लेकर सवाल करेगा? वो कह रहे कि एक पक्ष के खिलाफ कार्रवाई करने के लिए इस तरीके की रेवोल्यूशन लाई जा रही है. देखो, विपक्ष का तो ये काम ही है. विपक्ष का काम ही वो चंदा मामा किताब में विक्रमादित्य और वेताल की कथा होती है ना. विक्रमादित्य कितना भी समाधान करने की कोशिश करे, आखिर वेताल का समाधान नहीं होता. वैसे सत्ताधारी कितना भी अच्छा काम करे, अच्छे निर्णय करे, अच्छी घोषणाएं करे, अच्छी बातों पे अमल करने का काम करे, उनको सिर्फ जाति धर्म दिखता है. हमने अगर औरंगजेब के खिलाफ बात की तो वो धर्म के विरोधी है. हम रावण को जगाते, वो भी हिंदू था, वो तो प्रकांड पंडित ब्राह्मण था. उसको जगाने के बाद कोई ये क्यों नहीं कहता कि हम हिंदू विरोधी है? औरंगजेब के बारे में बात की तो हम मुस्लिम विरोधी है. सर मिनिस्टर नीतीश राणे का मल्हार सर्टिफिकेशन काफी चर्चाओं में है. कहा जा रहा है कि इससे कहीं न कहीं समाज में डिवीजन क्रिएट करने की कोशिश की जा रही है मिनिस्टर द्वारा. नहीं, मुझे पता नहीं उन्होंने क्या किया है. अगर उन्होंने कुछ किया है तो प्रश्न उनसे पूछना ज्यादा अच्छा होगा, क्योंकि मैं सभागृह में बैठा था तो मुझे पता नहीं है. मुझे पता हुआ तो मैं प्रतिक्रिया निश्चित दूंगा. उसमें ऐसा है कि हलाल मुस्लिम समाज के लोग जो है हलाल यानी कि बकरे को काटा जाता है, उसकी गर्दन को, और तड़पते हुए मैं शुद्ध शाकाहारी हूँ. लाडली बहन को लेकर विपक्ष जो है मुख्यमंत्री पे सवाल खड़े कर रहा है और कह रहा है कि वित्त मंत्री ने गुलाबी जैकेट पहनकर लाडली बहनों को ठगने का काम किया है. वित्त मंत्री ये कहते हैं कि हमारी आर्थिक स्थिति जब सुधरेगी तब हम जो है 2500 रुपए देंगे. 2500 की तो बात ही नहीं है. पहली बात तो 2100 रुपए देने की बात है. मैनिफेस्टो मैंने बनाया है, मैं चेयरमैन था. हमने 5 वर्ष के लिए हमारी घोषणाओं को पूरा करने का हमने वचन दिया है. और मैं भी अभी मंत्री नहीं हूं, मगर सभागृह में मैं बार बार याद करवा देता हूं कि हमने जो घोषणाएं की है वो 5 वर्ष में हमने पूरी करनी चाहिए. सिर्फ वो घोषणा हम पूरी नहीं कर सकते जिसपे सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट पाबंदी लगाए, मगर जनहित की घोषणाओं को पूरा करना चाहिए. और हमने जो वादा किया है तो वादा किया है वो निभाना पड़ेगा. सर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की तरफ से केंद्र सरकार पर एक बड़ा कहीं की थ्रेट दिया गया है. उन्होंने कहा है कि अगर वक्फ बिल पास होता है तो पूरे देश में शाहीन बाग देखने मिलेगा. देखो, ऐसा कोई मुस्लिम समाज नहीं कहता. ये मुस्लिम समाज के शरीर भारत का है और मेंदू पाकिस्तान का है, ऐसे ये औरंगजेब के औलादे कहते हैं. वो कोई सब नहीं कहते भैया. अब हमारे देश में एपीजे अब्दुल कलाम भी रहे हैं, हमारे देश में शहीद अब्दुल हमीद भी रहे हैं, छत्रपति शिवाजी महाराज के सेना में ऐसे कई मुस्लिम सेनापति जो देशभक्त थे,
जो आतंक के खिलाफ थे वो छत्रपति शिवाजी महाराज के साथ गड़े, और ऐसे कोई गद्दार हिंदू थे, सत्ता के भूखे थे, औरंगजेब के साथ गड़े। तो इसका मतलब कोई समाज बुरा है ऐसा नहीं होता, समाज के व्यक्ति बुरे होते हैं, तो उस समाज के 2-4 लोग कह रहे होंगे, उससे कोई बिगड़ता नहीं। आप पर्सनल लॉ बोर्ड की तुलना पाकिस्तान से कर रहे हैं क्या? भाई साहब ट्विस्ट मत करो भाई साहब। मैंने कहा जो भारत के बारे में शाहीन बाग होने की बात कह रहा है वो देश के सुप्रीम कोर्ट को ललकार रहा है, वो इस देश के संसद को ललकार रहा है। करोड़ों जनता ने अपने इस देश की स्वाधीनता के लिए लड़ाई की है, उनको ललकार रहा है। नेताजी सुभाष चंद्र बोस को ललकार रहा है, वो महात्मा गांधी जी को ललकार रहा है। तो ये जो पाकिस्तानी मेंदू को रोग है, शरीर तो भारत का है मगर इनका ब्रेन पाकिस्तान से चलता है, तो ऐसे जिनका पाकिस्तान के लोगों ने हैक किया है ऐसे मेंदू को, इसकी बात कर रहा हूं भैया। मैं ऐसे लोगों की बात नहीं कर रहा हूं जो देशभक्त मुसलमान है, वो हमारे भाई है, मुसलमान भी हमारे भाई है। अर्थव्यवस्था ही गावीच्या पाठीवर आधारित नसते अशी प्रक्रिया मग तुम्हाला काय वाटतं? अर्थव्यवस्था ही श्रमिकांच्या परिश्रमावर, शेतकऱ्यांच्या कष्टावर, उद्योगपतींच्या उद्योगावर, व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर असावी। हे अर्थव्यवस्था काय दारूच्या बॉटलवर असावी का? कोणाला पटेल हो? तुमच्यापैकी कोणीतरी सांगेल का पोराला की सकाळी उठल्यानंतर रोज एक गुट घे म्हणून? आपण दीर्घकाळ महिला राहिलेला सचिव आणि ओएसडीच्या नियुक्तीचा वाद सध्या चर्चेत आहे. मुख्यमंत्री म्हणतात की फिक्सर पीए नको आम्हाला भ्रष्टाचाराच्या संदर्भात फिक्सर पीए. तुम्हाला काय वाटतं, पीए फिक्सर असतात का? हे प्रश्न साधा आहे हो। आपण जेव्हा पीएस ओएसडीची नियुक्ती करतो, मुख्यमंत्री महोदयांनी एक नवीन पायंडा टाकलाय, तो या राज्यामध्ये जनहितासाठी निर्णय करणारं सरकार म्हणून माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात शासनाची उत्तम प्रतिमा व्हावी। एखाद्या अधिकाऱ्याबद्दल संशय व्यक्त केला गेला असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीत पोलीस विभागाचा प्रतिकूल असा अहवाल आला असेल तर एवढंच त्यांनी सांगितलंय। याच्यात काय गैर आहे, काय चूक आहे देवेंद्रजीची? चांगला निर्णय आहे ना। मंत्रिपदावरून योग्य क्षणी जर ती चूक करतात तर आपण काढतोच ना। मग ती चूक असेल तर आपण जेव्हा काढतो तर मग अधिकाऱ्यांना सुद्धा तोच न्याय लागावा या दृष्टीने त्यांनी केलं असावं। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सभागृहात आहेत काही वाल्मिक कराड आहेत अदृश्य, ते कोण आहेत वाल्मिक? तर मी असं म्हणावं नाही, आपल्याकडे नस्ती निपटारा कायदा आहे। आता नस्ती निपटारा कायदा असतानाही हे आधुनिक मंत्रालयीन अवतार कोण आहे त्या नस्ती निपटारा कायद्याचा मर्डर करताय का? कायद्याचं उल्लंघन करायचं आहे का? आज आपण 2,89,000 कोटी फक्त एवढ्यासाठी खर्च करतो का महाराष्ट्राचे की त्यांनी नस्ती दाबून बसाव्या? 58,000 फाईल्स पेटून उठल्या होत्या 2013 मध्ये की हातच लावत नाही तर आम्हीच आत्महत्या करतो म्हणून, तेव्हा आग लागली 58,000 फाईलला, माहिती आहे ना? मग निर्णय करायचा नाही का? शेतकरी तापात काम करतो आणि तुम्हाला कामाचा ताप येतो, असं कसं शक्य आहे? भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी लढाई केली ती हिंदूंसाठी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता असे वक्तव्य नाही, मला माहित नाही। मी तर कदाचित तेवढं एक पुस्तक वाचलं नसावं, मी थोडं वाचतो, पण हे पुस्तक मी वाचलं नसावं, कारण मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये काही मुस्लिम तर होतेच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत, एकही मुस्लिम नव्हता असं म्हणणं योग्य नाही। हा, छत्रपती शिवाजी महाराज सोबत घडणारे हे देशभक्त मुस्लिम होते, एवढाच विषय। माजी आरोग्यमंत्री धनंजय सावंत यांच्या काळात बोर्डिंग समुदायाच्या खरेदीचा 35 कोटींचे जे सहवाईक आहेत त्या धूळकाट पडले आपल्या पाण्यामध्ये। पुण्यामध्ये अशी घटना, ज्या सहवाईक आहेत त्याचे धूळकाट पडले तिकडे, काय नाही, मग त्याची चौकशी सरकार करेल। माननीय देवेंद्रजींना अशा गोष्टीच्या संदर्भात जर कोणी निवेदन पाठवलं तर माननीय देवेंद्रजी संवेदनशीलतेने त्याच्यावर कारवाई करतील। असा एक प्रश्न होता, 1,20 कोटीचा एवढा होता, पण आता जे विभागवार ज्या कोटी किंवा जे निधी आहे त्याच्यामध्ये विरोधाभास झाला होता. नाही, विरोधाभास नसतो त्याच्यामध्ये। असं असतं की आपण पगार, वेतन, व्याज या साऱ्या गोष्टीचा अंतर्भाव न करता जो आपला वार्षिक खर्च अपेक्षित असतो तो आपल्याला एखाद्या कागदावर दिसला असेल। बजेट हे 7,20,00,000 कोटीचंच आहे आणि अर्थसंकल्प
दोन प्रकार असतात. एक आपण अर्थसंकल्प करतो आणि नंतर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला अंदाज येतो तेव्हा आपण एस्टिमेटेड बजेट E.B आणि नंतर ऍक्च्युअल बजेट असं A.B असे दोन नंतर आपण जाहीर करतो आकडे आणि म्हणून यामध्ये काही प्रश्न उपस्थित होत नाही. अरे आलोच भाऊ इथे आले, इथे सावलीमध्ये. आमचं पण बीजेपी के नेता और पूर्व मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार के हमारे साथ हैं। भाऊ लाउड स्पीकर का